दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड येथील सोनार कारागीर संतोष टाक यांचा 16 डिसेंबर रोजी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या संकटमयी टाक कुटुंबांना आधार देण्यासाठी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांचे सुपुत्र तथा अनुसया साखर व गुळ पावडर कारखान्याचे चेअरमन ओमकार दादाराव पाटील ढगे यांनी पुढाकार घेतला आहे। 18 डिसेंबर रोजी ओमकार ढगे यांनी स्वर्गीय संतोष टाक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत सामाजिक भावनेतून 51,000 रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली। अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कोलमडलेल्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे। या प्रसंगी बाबाजी चंद्रे, गणेश गुडमलवार, लक्ष्मण शहाणे, नारायण डहाळे, नंदकुमार डहाळे उमरीकर, वेदांत शेवटे यांच्यासह टाक कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। ओमकार ढगे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि सामाजिक दातृत्वाबद्दल मुदखेड परिसरातून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आज कारखान्याचे चेअरमन ओमकार पाटील ढगे यांनी सांत्वन म्हणून आज टाक परिवाराच्या घरी येऊन भेट दिली व 51,000ची आर्थिक मदत केली। त्याबद्दल त्यांच्या दुःखात सहभागी झाले त्याबद्दल आम्ही सोनार समाज व सराफ असोसिएशनतर्फे त्यांचे आभारी आहोत।